मार्गस्थ शिर्डीच्या मंदिराकडे मार्गस्थ होते. सर्वजण चालतोय. आज हा पालखी सोहळ्याचा 10वा दिवस आहे. हे 10 दिवसाचे त्रास आजच्या एका दिवसात सर्वांचे निघून गेलेले आहेत. हा प्रवास असाच चालूच राहील, कारण तुम्हाला तर माहिती आहे साई लीला हा कधी न संपणारा एक प्रवास आहे आणि हा असाच अखंड चालू राहील. जरी आज हा पालखी सोहळा इकडे संपला तरी हा पालखी सोहळा पदयात्रा हा असाच चालू राहील. पुढे आपण बघू. मंदिराजवळ आपण गेल्यावरती थोडे शॉर्ट्स दाखवेल मी तुम्हाला. ओम साईराम. ओम साईराम. आत्ताच दर्शन झालेलं आहे आमचं आणि पालखीसुद्धा लेंडी बागेत आलेली आहे. पालखीचं दर्शनसुद्धा झालं लेंडी बागेतून. आता आम्ही बसलो इथे चहा पियाला. सोबत आहे ओम साईराम. ओम साईराम. चहा पियाला बसलो सर्वजण. आणि आज बघा कोण आलाय आमच्यासोबत. चला भेटू पुढे. चला नाही रे. ओम साईराम. गणपती भरती गणपती गणपती भरती गणपती. चालत मी शिर्डीला आलो. वाढू 500 रुपये लागतात. हा. ओम साईराम. आता संध्याकाळी आम्ही शिर्डीत पोहोचतो. फिरतोय रस्त्यांवरती, असाच भूक लागलेली नाश्ता करतोय. इकडे वडापाव पॅटीस दिसलंय, खायला थांबलोय. झोप दुपारी मस्त झाले सर्वांची. रूमवरती होतो. आज रात्री लेंडी बागेत साई भजनाचा कार्यक्रम असेल, मग तिकडे आज रात्र सगळी जाईल. पुढे बघू आपण काय करायचं ते. रात्री मस्त मजा येईल. आज रात्रीचे जर मोबाईल घेऊन जायला भेटला आतमध्ये तिकडचे मग व्हिडिओ काढतो मी. ओम साईराम. पॅटीस घेतलं, पॅटीस खातोय. वडापाव घेतलाय काकांनी. वडापाव घेतलाय आणि आधी तुमच्या हातात होता मोबाईल आहे, त्याने काहीतरी वेगळा ऑर्डर केली त्याचं बनतं आहे. मग आम्ही खातो. भेटतो तुम्हाला. ओम साईराम. ओम साईराम. आता जेवणासाठी आलो आहे आम्ही हॉटेलमध्ये. इथे आता जेवू आम्ही सगळेजण. आता प्रत्येकजण आपल्या चॉईसच्या हिशोबाने ऑर्डर देतो आहे. मेनू वाचतात आहे. जेवू, मग आपण रात्री मस्त दंगा टाकूया लेंडी बागेत भजनाच्या कार्यक्रमात. ओम साईराम.